सो इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन गॅरंटेड येणारा प्रकार आहे. डेरिव्हेटिव्ह हा पार्ट त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि डेरिव्हेटिव्हचं जे रिव्हिजन आहे ते मस्ट आहे. आता तुम्ही स्वतःच फॉर्म्युले वाचायचे डेरिव्हेटिव्हचे आणि मग आपण विल मूव्ह फॉरवर्ड. स्टार्ट. Derivative of x is equal to 1. Derivative of x raised to n is equal to n into x raised to n minus 1. Derivative of e raised to x is equal to e raised to x. Derivative of a raised to x is equal to a raised to x into log a. Derivative of root x is equal to 1 upon root x. Derivative of log x is equal to 1 upon x. Derivative of 1 upon x is equal to minus 1 upon x square. Derivative of sin x is equal to cos x. Derivative of cos x is equal to minus sin x. Derivative of tan x is equal to x square. Derivative of cot x is equal to minus x square. Derivative of sec x is equal to sec x into tan x. Derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x. Derivative of sin inverse x is equal to 1 upon minus x square. Derivative of tan inverse x is equal to 1 upon minus x square. Derivative of sec inverse x is equal to 1 upon x square minus 1. घड्याळ लावलं हार्डली 1 मिनिट ते 1.5 मिनिटामध्ये सगळे फॉर्म्युले वाचून. त्यामुळं ज्यावेळी आपण असं कुठलाही टाईप शिकत असतो किंवा कुठलाही टाईप सोडवत असतो तर आधी फॉर्म्युले वाचायचे आणि मगच सुरुवात करायची. आता इथं चेक करा. I is equal to 5 raised to sin inverse x upon under root 1 minus x square dx. एक फंक्शन दिसतंय आणि एक डेरिव्हेटिव्ह दिसतंय. काय फंक्शन आहे? साइन इनवर्स एक्स. किती सोपा प्रकार आहे. फंक्शन आहे साइन इनवर्स एक्स. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. आणि हे उत्तर इथंच दिलेलं आहे. 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स तिथंच असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे या टाईप मध्ये फंक्शन ओळखता आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल मध्ये दिलेलं असतं. मग काय सिंपल आहे ना. I इज इक्वल टू क्या करेंगे? 5 raised to t. 5 raised to t. 5 raised to t चा 5 raised to t चा फॉर्म्युला 5 raised to t अपॉन log 5 प्लस t. आता t म्हणजे काय? sin इनवर्स x अपॉन log 5 प्लस 7 raised to sec inverse x. एक फंक्शन एक डेरिव्हेटिव्ह. कुठलं फंक्शन? sec inverse x. आणि सगळ्यात भारी प्रकार सांगतो प्लासिबो इफेक्ट म्हणतात. काय की मी शिकवतोय मी समोर दिसलो इतकं सोपं वाटतं. आहा एकदम असं आहा आणि पेपर आला समोर पेपरच फाटायचं. t is equal to काय? sec inverse x. मग dt तिथेच दिलं बघा 1 upon x under root x square minus 1 dx. I is equal to काय? 7 raised to t dt. 7 raised to t च 7 raised to t upon log 7 plus c. आणि फायनली t ची व्हॅल्यू टाकून द्यायची sec inverse x upon log 7. I is equal to 5 root x upon root x dx. एक फंक्शन एक डेरिव्हेटिव्ह. काय फंक्शन? काय फंक्शन? रूट एक्स. रूट एक्स t is equal to root x dt 1 upon 2 root x dx. 2 extra इधर डाल दें. So 2 dt is equal to 1 by root x
1 बाय रूट एक्स dx च्या जागी 2 dt टाकायचं. I is equal to integration of 5 raised to t into 2 dt is equal to 5 to 10 करू नका. हा 2 कॉन्स्टंट आहे बाहेर. 5 raised to 3 dt. 5 raised to t चं इंटिग्रेशन 5 raised to t upon log 5 plus c means 5 raised to t ची व्हॅल्यू रूट x upon log 5 plus प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. आता हे पण बोर्डाचं लाडकं एकदा I is equal to cos of log x. एक फंक्शन आहे एक डेरिव्हेटिव्ह. काय फंक्शन? log x. log x फंक्शन काय log x हे फंक्शन आहे. मग t is equal to log x. मग dt काय झाला 1 upon x dt is 1 upon x dx. मग cos of log x into 1 by x dx I is equal to काय cos t. cos t चं इंटिग्रेशन sin t प्लस t म्हणजे sin of log x. इजी आहे इजी. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. साइन ऑफ log x सेम है. t इज इक्वल टू काय log x. dt इज इक्वल टू काय 1 upon x dx. बरोबर. I इज इक्वल टू काय sin t dt. sin t चे इंटिग्रेशन minus cos t plus c is equal to minus cos of log x plus minus cos of log x plus same. I is equal to tan of log x. That t is equal to log x. dt काय 1 upon x dx. I is equal to काय integration of tan t dt. So what is the integration of tan t? Log of mod of sec t plus c. आणि ज्यांना हे आठवलं त्यांचेच फॉर्म्युले व्यवस्थित आहेत. बाकीच्यांचे फॉर्म्युले व्यवस्थित नाहीत. त्यांनी लिहा लिहा. M2 अवघड आहे. M2 असा सुटत नाही. कारण M2 ला M1 फार क्लिअर लागतो. M1 ची ट्रिगोनोमेट्री क्लिअर लागते. लॉगॅरिथम क्लिअर लागतं. पार्शियल फ्रॅक्शन क्लिअर लागतं. डेरिव्हेटिव्ह क्लिअर लागतं. फंक्शन क्लिअर लागतं. स्ट्रेट लाईन क्लिअर लागतं. आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहिले तरच ते आठवतात. अन्यथा नाही. आता इंटिग्रेशन ऑफ टॅन टी मला माहिती 1% लोकांनाच आठवत. लॉग ऑफ मॉड ऑफ सेक टी प्लस सी. फॉर्म्युले लिहायला 2 ते 3 मिनिटं फक्त लागतात. 3 मिनिट.